साधावया भक्ती साधावया भक्ती साधावया भक्ती
नाही लाज धरित आईशी आशी शरण जावे शक्ती जीवे न वंची
साक्षीली आयशी आशी शरण जावे शक्ती जीवे न वंची तुका म्हणे साक्षी हाती तुका म्हणे साक्षी हाती तोम्या चित्ती धरियला आयशी आशी शरण जावे शक्ती जीवे न वंची विठाला विठाला समागति तिष्ठन्तु प्रब्रह्मलिङ्गं भजे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी शेंदूरदास तुका अलंकापुरी रम्यसिंहासनस्थं पदांबोजते प्रदेशं विधिविंद्रादिदेव सदा समाधिस्थो मूर्ती भजे ज्ञानदेव नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती मुदारा सोपांदेवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आदत्रय देवाजिया नमो सद्गुरु ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्णमूर्ती जयांचे केल्या स्मरण होय सकळ विटेचे आदर तेचे वंदू श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कार मी आता विठ्ठल
मारुलेगं जितेन्द्रिय बुद्धिमता वरिष्ठं वातात्मजवान् दूतं शरणं प्रपद्ये लोकाभिरामरणं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरितं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। प्रस्तुत प्रसंगी सेवेसाठी निवडलेला अभंग संत श्रेष्ठ पाचवा वेद निर्माते जगद्गुरु देव निवासी श्री तुकोबाराय यांचा सर्वांच्या पाठातला परिचयाचा सेवेसाठी निवडलेला अभंग आणि आज श्री क्षेत्र पुण्य पावन भूमी मौजे खडकोत येथे अखंड हरिनाम सप्ताह आणि सप्त्यातील आजची माझ्याकडे आलेला पुष्प पाचव्या दिवसाची सेवा आहे। जमेल झापेल तोलेल अशा पद्धतीनं सगळ्यांचा श्रोते मंडळींचा तुमचा आशीर्वाद असणं गरजेचं आहे। सर्व मंडळी थंडीचे दिवस आहेत मात्र समाज भरपूर आहे महाराज आणि समाज भरपूर असून असा कमळाच्या फुलासारखा टवटव टवटव आहे आणि अजिबात काहीच टेन्शन नाही, अतिशय आनंदानं हे बघा बल्ब चमकायला, हे बल्ब जिथं गेलं तिथं नीट माझ्या समोर राहत आहे, आज तरी अंतर आहेच। मोहा कलर असा आणि ते बल्बाचा कलर जेव्हा माझ्यावर पडेल का प्रकाश तेव्हा चम 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 चमकत, तरी अंतर आहे। आज विठ्ठल विठ्ठल आज माझ्यासोबत आलेले हरिभक्त परायण माऊली महाराज वशकर गायक आणि इकडे एक अर्जुन महाराज आणि आपले या गायकांचं काय नाथ महाराज नाव बी लईच खास आहे तुमचं। एकनाथ असेल ना मग तुम्ही अलीकडे दोन अक्षर पॉम्पलेट मधून बी काढले नाथ महाराज असं केलं, अहो एकनाथ महाराज करा, कारण त्यांच्या नावामध्ये एवढं महत्व आहे आणि छान सुंदर नाव आहे तुमचं। आणि मृदंगाचार्य साईनाथ महाराज तुमची मात्र साथ राहू दे, कारण तुमची साथ सगळं तुमच्या हातात आहे आमचं। नाहीतर तुम्हाला वाटेल महाराज लगेच 4-5 फुटाचा आहे, जिकडे दाबलं तिकडे एरीच उडून जाईल। सगळ्या भजनी मंडळींची साथ असावी। आज विशेष महत्वाचं गाव तसं फार मोठं नाही का, गाव मोठं नाही पण गावात दानत भरपूर दिसायली, कारण काही माणसं आपाडच्या धिपाड असून महत्व नाहीये, त्याच्यात दानत्व किती ह्याला किंमत आहे। हे मंडप पाहिला की एवढं खुश झालो मी, कारण कसं असतं पा वारकरी संप्रदायांचं खरं वैभव हे आहे। तुमची किती मजली बिल्डिंग आहे याला किंमत नाहीये, तुमच्या गावात मंडप किती सुंदर आहे ह्याला किंमत आहे। छान मंडप सुंदर आहे, सगळी समाज सुंदर आहे, फक्त महाराज तुम्हाला इद्रूप भेटला। काय माणसं हसायलेत राजो, आव सगळ्यात ओरिजिनल जर कलर असेल
तर महाराज काळा आहे. तुम्हाला गॅरंटी लिहून देतो बॉन्ड. हिवाळ्यात बघा तुम्ही खक्कच दिसतोय असा. जेव्हा तुम्ही त्याला तेल लावलं का तेव्हा चमक बघा त्या कलर. आणि उन्हाळ्यामध्ये गोरे माणसं उन्हात फिरू द्या, लाल सुरूक. आणि काळे माणसं उन्हात फिरू द्या, बघा कसा कलर आहे. आणि जवळपास बऱ्याचशा लोकांना ज्यांना ज्यांना समजा पॉम्पलेट पाहिले त्याला माहित असेल, माझं नाव सुद्धा पांडुरंग आहे. कारण जन्मतानेच मी जांभळासारखा जन्मलतो. ठाईचा चिकाळा नादी बहु काळा. ठाईचा चिकाळा ठाईचाची काळा अनादी बहु काळा. महाराज हे दैवत आहे. आणि आजच्या अभंगाचं स्वरूप असं आहे. साधा वया भक्ती काज नाही लाज धरीत. ऐशी याशी शरण जावे शक्ती जीवे नवंची. साधा वया भक्ती काज नाही लाज धरीत. अखिल कोट ब्रह्मांड विश्वाचा जनिता ब्रह्मांड नायक ज्यांचं या जगतावर सर्वस्व अस्तित्व आहे, भगवान काल होते, आज आहेत, उद्या राहणार. एवढी ज्यांच्यात शक्ती आहे महाराज, तो भगवंत भक्तांचं वाटेल ते काम करतो. उचनीच काही नेने भगवंत नेने भगवंत दिसते भाव भक्ती देखोनिया. महाराज फक्त भगवंताला भाव लागतो. त्याच कारण असं आहे, आपण सर्वजण आज 5 दिवस झालं सतत ऐकायले झाले असते. नामपर अभंग झाले, भगवंताच्या स्वरूपाचं वर्णन ऐकलं असेल तुम्ही. जमेल त्या पद्धतीनं प्रत्येक महाराज बदलला, त्याचा विषय बदलतो. ज्यांची त्यांची कलाकुसरी असते. 5 दिवस महाराज एवढीच पब्लिक आहे का? आज वाढली का? म्हणजे माझं नशीब चांगलं म्हणायचं. आणि विशेष म्हणजे मला एक वाटतं, सगळा जो वर्ग आहे का ते तरणा वर्ग आहे.
आणि खरं सांगा तुम्हाला सगळ्यात जास्त गरज असेल तर ना भाग्यवंत नटहारी कीर्तनात नटहारी लक्षात ठेवा. ज्ञानेश्वरी माऊलींनी लिहिली. ज्ञानेश्वरीचा जन्म हा 16व्या वर्षी झाला. मामूली ताकद नाही. ह्या मुलांच्या लक्षात आलं ना महाराज, बस कलेक्टर पदापर्यंत पोहोचण्याची ताकद ह्यांच्यात आहे. म्हातारपणी करतो म्हणलं तरी बी अजिबात नाही. फक्त म्हाताऱ्या माणसांनी आनंदानं राहणं, समाधानानं राहणं, 2 टाइम चांगलं खाणं आणि महागल्या बजेटानं सगळ्यांनी म्हाताऱ्याची सोय घेणं एवढंच. पण म्हाताऱ्याच्या क्रांती होत करण्याची सुद्धा भानगडीत, कारण त्यांनी आतापर्यंत केलं. म्हणून सांगतो मी, कारण म्हातार बिघडलं तरी नुकसान होत हातातच नसतंय काय. आणि तरुणा जर बिघडला तर नुकसान होऊ शकतं. आणि म्हणून इथले सगळे तरणे दिसायलेत महाराज. आणि ह्याच पब्लिकीची गरज आहे महाराज. फुल देवाला कसं वाहतात, टवटवीत फुल वाहतात. सुकल्याला फुल तस कीर्तनात सुद्धा असं टवटव 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 असलं ना चांगलं. आणि हेच काहीतरी करू शकतात जे कीर्तनात आले ते. नाहीतर महाराज असं आहे, एका शाळेमध्ये शाळा तपासताना वरचे अधिकारी आले, त्याच्या सगळ्यात हुशार विद्यार्थ्याला उठविलं. त्याला म्हणलं 80 ना 80 किती होतात, 80 ना 80 किती होतात म्हणल्यावर ते म्हणलं 140. 140 म्हणला विद्यार्थी. ते एवढा अधिकारी महाराज रागावला त्या शिक्षकावर. ते म्हणलं काय शिकवायलात म्हणला तुम्ही. विद्यार्थी किती म्हणला 80 ना 80 140. ते म्हणला हे बघा साहेब, मी जेव्हा या शाळेत आलो, शिक्षक म्हणला, तेव्हा म्हणला हे कसं बी विचारलं तरी 110च्या पुढे जायचं न गेलं. 80 ना 80 110च म्हणू लागलं म्हणला. 6 महिन्यापासून म्हणला आता 40 वर गेले आणि पुढच्या 6 महिन्यात म्हणला 60 वर जाते. विठ्ठल विठ्ठल. कारण असं नाहीये, कीर्तनामध्ये एकच वारकरी संप्रदायामध्ये जी शक्ती आहे
ती अलौकिक शक्ती आहे आणि त्याच्यामुळे भगवंतावरती तुम्ही विश्वास ठेवा. बस भगवंत तुमचं काम करेल ह्याच्यात वाद नाही महाराज. भगवंतानं असं कार्य केलं, अर्जुनाचे घोडे धुतले, त्यांनी स्वतःची प्रतिष्ठा बाजूला ठेवली. लक्षात ठेवा, स्टेटस म्हणतो ना आपण, स्टेटसच ना. आणि त्या स्टेटसचा आणि त्या मोबाईलचा काही संबंध नाही हो महाराज. काही माणसं दिवसभर बैमान करून स्टेटस साधू सारखं ठेवायले. स्टेटस आणि प्रतिष्ठा, भगवंतानं महाराज स्वतःची प्रतिष्ठा, स्वतःचा मोठेपणा हे सगळा गहाण ठेवला. कशासाठी? भक्तासाठी. अहो घोडे धुणं हा प्रकार चांगला आहे का? एक लक्षात ठेवा, हे तर सोपं वाटू देऊ नका तुम्हाला. भगवान अर्जुन सर्वात अतिशय जवळचा भक्त भगवंताचा अर्जुन, कृष्ण अवतारातला, राम अवतारातला सगळ्यातला जवळला बजरंगबली आणि पांडुरंग परमात्म्याच्या अवतारातला सगळ्यात लाडका भक्त नामदेवराय. लाड जास्त नामदेवरायांचा, प्रेम जास्त माऊलीवर. उगा लक्षात ठेवा, काय काय मुद्दे सांगून जातो. अतिशय प्रेम माऊलीवर, लाडका नामदेवराय. तसंच असतंय आपलं महाराज. आपले बी लेकर बघा की तुम्ही, माय बापाला सगळ्या लेकराचा लाड सारखाच येते. पण एक लक्षात ठेवा, तुम्हाला असं वाटतंय का नाही की लेकरायला असं वाटतंय की माझ्यापेक्षा माझ्या लहान्या भावाची माया पप्पाला जास्त येते? असं वाटतंय की? खरं सांगा, वाटतंय. कारण पप्पाला वाटतच नाही महाराज. कारण इथं ती सांगते त्याला की तुमच्या मायबापाचं तुमच्यावर लक्ष. इमानदारीनं सांगतो तुम्हाला, माय बापाला सगळे लेकर सारखे, माय बापामध्ये भेद नाही. ती आली
लेकुराचे महाराज पूर्ण औक्षे लेकरामुळे खर्च करतो, त्याचं नाव बाप. आणि तुमचं आमचं सर्व काम करतो, त्याचं नाव भगवंत. बस. कारण भक्ताचं काम हे जसं बाप एकच जगात वस्तू आहे की आपल्या समोर गेल्याला ज्याला आनंद वाटतो त्या व्यक्तीचं नाव आहे बाप. तसं माझा भक्ताला कुठंच उणीव येऊ नये हे पाहतो, त्याचं नाव देव. वाट पाये उभा भेटीची आवडी कृपाळू कातडे भेटीची आवडी असा असणारा भगवान एक वेळस अर्जुन महाराज काम्यक वनामध्ये गेला आणि काम्यक वनामध्ये अतिशय सुंदर असणारे फुलं, वेली, झाड. कारण काही काही जागेला महत्व असतं, लक्षात ठेवा. सगळे जागा सारख्या नाहीत, सगळे वार सारखे नाहीत, सगळे माणसं नाहीत. कारण एक कविता आहे पा, माणसाच्या गर्दीत माणूस शोधतो. कारण गर्दी माणसाची पण माणूस नाही, लक्षात ठेवा. तसं सगळ्या रात्र सारख्या नाहीत, नवरात्राचं महत्व वेगळं, एका शिवरात्राचं महत्व वेगळं. तसं जाग्याचं महत्व वेगळं आहे, लक्षात ठेवा. काम्यक वनामध्ये अर्जुनाला खेळत 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 महाराज सुभद्रा आठवली. कोण आठवलं? सुभद्रा आठवली. आणि सुभद्रा आठवली आणि स्वतः भगवान श्री कृष्ण हे महाराज सुभद्रा झाले. सुभद्रा झाले आणि जलक्रीडा अर्जुना सोबत केली. 3 दिवस काळ लोटला. अर्जुन घरी आला. अर्जुन घरी आल्या महाराज घरी सुभद्रा पाहिली तर अर्जुनाला वाटलं तिथली सुभद्रा का दिसत न. कारण ती सुभद्रा वेगळी महाराज, तिला काय करता येत नाही. रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया. का आहे महाराज? भगवान आहे तो. आणि मग त्या ठिकाणी अर्जुनानं आपल्या हातातली जी अंगठी सुभद्रेला घातली होती महाराज, नाही का? पाणी घेऊन सुभद्रा आली, अंगठी दिसत नाही. सुभद्रा, आज तू मला वनात तिथं भेटलीस तशी दिसत नाहीस, अंगठी कुठे? आले हातात तर अंगठी नाही. सुभद्रा होती महाराज. ती म्हणली, मालक नेमकं काय झालंय तुम्हाला? तुम्ही काय धोत्र्याचं फूल खालय? असं गांजा वळल्यासारखं का म्हणून बोलायलात मालक? हे म्हणला, काय म्हणली? दोघांचा वाद झाला महाराज. आणि वाद
पेटला. कृष्ण परमात्माला बोलवलं. कृष्ण परमात्मा आत गेला आणि सुभद्रेचं रूप दाखवलं. स्वतः महाराज एका भक्तासाठी अर्जुनाची पत्नी देव झाला. साधा वया भगवान काय करीत काय नाही महाराज. हेच नाही, ह्याच्याही पेक्षा काही काम भगवंतानं केले. आषाढी वारी जवळ आली. चोखोबारायाच्या पत्नीला दिवस होते महाराज. चोखोबारायाच्या पत्नीने सांगितलं, मालक आओ तुम्ही वारीला जाणार, लक्षात ठेवा माय बापू, लक्षात. पत्नीला दिवस आहेत, पत्नीला माहित आहे की आपला पती वारीला, आणि महाराज वारकऱ्यानं वारीला जावत. एक तर महाराज आपले गुरुवरे मारुती महाराज दस्तापूरकरांचा शाप आहे. वारकऱ्यानं वारीला आलं म्हणून तरी समजावं, नाहीतर मेलं म्हणून तरी. आणि एकदा कीर्तनकारानं तारीख घेतली महाराज, तर कीर्तनकार आला म्हणून समजावं, नाहीतर स्वर्गाला गेला म्हणून. महाराज पाकिटाचा तर विषय काढूच नका, कारण पाकिट काय घोळ करील ते सांगता येत नाही, अवघड आहे. ठरून महाराज आणला. महाराज गावाले 20,000 रुपये दिले महाराजाला. ठरून आणला. कीर्तन झालं. कीर्तन झाल्यावर महाराज, हे लय हुशार असतात माणसं, हे नियोजनकार बघा तुम्ही. ते तरी काय करतील, जसे आलं तशी पट्टी येते. कोणाच्या 50च्या नोटा, कोणाच्या 20च्या नोटा, कोणाच्या 100च्या नोटा. आलं तसं घ्यावं लागतंय महाराज, आणि याला गपचिप घ्यावं लागतंय. पट्टी वसूल करणं तेवढं सोपं नाही, कारण 5-5 दिवस लोकायला माईक मध्ये सांगावं लागतंय. अखंड हरिनाम सत्याचा आज 5वा दिवस आहे. गावातील सर्व भाईक भक्तांनी, ज्यांची ज्यांची पट्टी राहिली त्या भाविकांनी याला रोज भाईक म्हणून ऐका वाटतंय महाराज. कारण 5-5 दिवस 7-7 दिवस भाईक म्हणून मिळतं ना, पदवी आहे ना ती.
मग कीर्तन झालं, कीर्तन झाल्यावर ह्या गावाल्यानं महाराज 14,000 रुपये महाराजाला दिले. महाराजांना अशी गाडी आणली होती. ते पैसे मापायला महाराजाला येळ नव्हता. नोटात नोटा, नोटात नोटा, नोटात नोटा, 50च्या काही, 100च्या काही, एकीला एक जोडू जोडू देल त्या. शेला इतका येळ लागला. महाराज गाडीत नोटा मोजाय सुरू केल्या त्यानं. जे गाडी गेली, जे गाडी गेली महाराज पार आपल्या तिकडं धनेगावच्या पुढे, इथून या रोडनं सरळ तिथं गेल्यावर ह्याला लक्षात आलं. ड्रायव्हरला म्हणला थांबेव. म्हणला काय 14 दिवस आहेत म्हणला, ठरले होते 20. 6,000चा घाटा. नेमकं महाराज गाडी कलिओ म्हणणं, ड्रायव्हरनं गाडी कलिली न मंडपात आलं. आता मला सांगा 11 वाजता मंडपात कोण राहतंय? फक्त एक इनेकरी होता. आणि ते इनेकरी महाराज एवढा चॅप्टर. एकदा इना हातात आल्यावर सगळ्यात भानगडी इण्याच्या असतात सप्त्यात. लई मोठ्या भानगडी इण्याच्या. आणि काहीच अवघड नाही महाराज इना घेणं, पण काय मेळ आहे काय नाही. महाराजाची गाडी उभं राहिली. इनेकरी आला. इनेकऱ्याला म्हणला हो, म्हणला त्या दत्तरावचं घर कुठे हो? कारण समोर राहणाऱ्या माणसाचंच नाव येते. ज्यानं तारीख घेतली त्याचं नाव आमच्या लक्षात कंप्लीट राहते. मग ते इनेकरी घर जवळच होतं महाराज. पण इनेकरी म्हणला महाराज घर लांब आहे, वाटण 2 कुत्रे एक आहे तो म्हणला. ते म्हणला बरं, म्हणला मी जाऊन बोलून आणीत होतो. मग आता मयाजवळ म्हणला महाराज 6,000साठी महाराजाने इना घेतला. इना मी घेतो म्हणला, तू त्याला बोलून आण. आणि महाराज ते इना महाराजाच्याच गळ्यात आहे. ते आला नाही. विठ्ठल विठ्ठल असा असणारा महाराज भगवान सगळे काम करता महाराज. अजिबात नाही. मोठ्या महाराजाला खरं सांगा तुम्हाला काय ते देव दाखवणार? अहो सगळे वर्ग गोरगरीब शेतकरी वर्ग आहे महाराज. कारण असे हे जे चलवायचंय का आपल्याला लय दिवस चलवायचंय. दुसरा दिवस आहे महाराज. कारण 5 तप होतो 100 वर्ष काय ठिकाणी सप्ताह चालू आहे. आणि जितके दिवस तुम्ही सप्ताह चालू आहे तितके दिवस सांगतो तुम्हाला मी. काळ किती महाग हो, पेट्रोल 300 जरी गेलं तरी महाराज आज जितके दिले काय तितके दिवस पेट्रोल 300 रुपये हो द्या तरी आजच्याच कार्यक्रमात करतो. फक्त चालू ठेवा, चालू ठेवा. कारण 20-25 हजार रुपये तुम्ही देता कशाला? सर्वसामान्य वर्ग आहे महाराज. आता कुठंतरी बदल करा. काही कोणी तुम्हाला देव दाखवणार नाही ना असं काही समजू नका तुम्ही. तुका म्हणे भोळा आणि जिंकू जाणे साधू असावं. तो माणूस साधू असावं. कमी अधिक ज्याच्या त्याच्या बुद्धीचा भाग आहे, ज्याच्या त्याच्या बुद्धीचा भाग आहे तो कमी अधिक बोलेल. पण महाराज त्याच्यात तुमचं हित नाही. नेहमी आता प्रत्येक महाराजाला प्रत्येकांना काय वाटतं माहित आहे का? महाराजांनी थोडे विनोद करावं. खरं सांगा महाराज माझा मूळ स्वभाव हे विनोदाचा नव्हता. मात्र मला नाईलाजानं महाराज गिराईकच येईन गेलं. कोण चांगलं बारकाईनं सोडिलं कोण ऐकायले महाराज? छापन बी हो माणसायला.
कारण इथं कलियुग आहे. इथं पोटात जाणारा भाजीपाला धुरडा खालाय आणि पायात घालायची वस्तू शोरूम मध्ये आहे. पोटात जाणारा भाजीपाला रोडवर आहे आणि पायात घालायची वस्तू काचत आहे. हे कलियुग आहे. आ कटाये ओकटे मृत्यू लोकाची उपराटे येत अर्जुना जरी अवचटे जन्मला तू. विठ्ठल विठ्ठल कारण तो वारकरी होता. महाराज निघाले, चोकोबाराय बहिणीला आणाय निघाले, पण महाराज निघते वेळस तिकडून येऊ लागली दिंडी. आवाज आला महाराज दिंडीचा, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, आणि बहीण बी. आणि खरं सांगा तुम्हाला, हे लोक विसरावच लागतात. कारण हे लोक विसरल्याशिवाय देव सापडत नाही. लक्षात ठेवा तुम्ही, हे लोक विसरल्याशिवाय देव सापडत नाही. तुकमक चोकोबाराय दिंडीत गेले, तिकडे भगवंताला काळजी पडली. महाराज माझा चोकोबा वारीत आलाय. घरी महाराज काय असेल काय नसेल एवढ्यामध्ये स्वतः पांडुरंग परमात्म्यानं चोकोबारायाच्या वैनी उघडादार हाका मारी, वैनी उघडादार हाका मारी, वैनी उघडादार हाका मारी, वैनी उघडादार हाका मारी. चोकोबाची बहीण झाला शारंगधर, वैनी उघडादार हक्का मारी. स्वतः भगवान महाराज बहिणीचं रूप घेऊन आले आणि आल्या आल्या वैनी दार उघडलं महाराज. कारण ननंद आणि भाऊजाईचं तसं टिपण असावं, जसं की चोकोबारायाच्या बहिणीचं आणि महाराज टिपणच लागण. लय अवघड झालंय. आणि मला या गोष्टीचा हिशेबच लागन. कारण मानसिकता माणसाची अशी झाली, प्रत्येक माणसाला वाटतंय बा आपली फाटकी नोट चलाव आणि पुढच्यानं आपल्याला कोरी कोरी नोट. असं कसं होईल? प्रत्येक इकडं महिलेला वाटतंय महाराज.
आपली सून आपल्या ताब्यात असाव आणि आपला जावई आपल्या लेकीच्या ताब्यात कसा जोड लागायला आणि याचा जोड लागायला नाही महाराज. आता काळ लय आनंदाचा आलाय. आता अजिबात कोणालाच त्रास राहिला नाही आता, कारण आता सासूचा सासरवास राहिला अजिबात नाही महाराज. ती घाईभर राहिली. आता त्रास संपला कारण काळ चांगला आला आणि येऊ द्या सगळे आनंदात, फक्त आनंदात राहा. आता तुमच्या माझ्यासाठी सगळ्या मशनी आल्या. आता तुम्हाला आता दळायचं काम नाही, मिक्सर आलं, धुपणाचं काम नाही महाराज, गॅस आला, सगळं तुम्हाला आनंदात वातावरण आहे महाराज. पाणी भरायचं काम आणि 4 वर्षाला या इंटरनॅशनल युगामध्ये महाराज एक मशीन येणार आहे. तुम्हाला स्वयंपाक सुद्धा करायची गरज, 10 पाहुणे जरी आले तरी स्वयंपाकाची गरज. फक्त ती मशीन लावायची, पाहुणा उचलायचा आणि मदत पाहुणा ढेकर देतच बाहेर निघाला पाहिजे. कारण इतका काळ महाराज सोपा. विठ्ठल विठ्ठल मला सांगा, भगवान चोखोबारायच्या घरी आले आणि एक सांगा तुम्ही, सगळ्यात खरंच सांगतो तुम्हाला, अतिशय वाईट खालचं काम म्हणजे बाळांतपण करणं. बाळांतपण, पहिले बाळांतपण होते बरं महाराज, आता नाही. कारण आता अजिबात नाही. त्याचं नाव आहे बाळ अंत. बाळांतपण, बाळ नाही तर अंत, म्हणून कठीण आहे. आणि तो प्रश्न महाराज स्वतः पांडुरंग परमात्म्यानं चोखोबारायच्या पत्नीचं बाळातपण केलं आणि तिचे बाळात ते धुतले. आणि असा असणारा भगवान साधा वया नाही लाज धरित असा असणारा परमात्मा. फक्त तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवा बस. कारण प्रत्येकाचं जे दुखणं राहीनं झालंय. तुम्ही म्हणसाल इतके दिवस झाला आम्ही कथा ऐकायलो, कीर्तन ऐकायलो, फरक पडत न महाराज. कामून पडणं त्याचं कारण हेच आहे, दोषी असं नाही. आशा बदवक्ता धाक श्रोतियाच्या चित्ता, ह्याच्यामुळं गुण येईन झालाय. गुण यायला पाहिजे. आणि जीवनामध्ये एक लक्षात ठेवा, आपण ज्याच्यामध्ये वावरतो त्याचं नाव आहे महाराज संसार. त्याच्यामध्ये तुम्ही समाधान राहू शकत सुखाचा विचार
फार सुखाचा विचार मग करायचा नाही का? महाराज सुखे करावा संसारी नसावे भजन करावे वेळोवेळा. महाराज हे कसं होईल? होत त्याला सवय लावावं लागते. आता ही तुम्हाला 7 दिवस महाराज ही चार्जिंग वर्षभर पुराय पाहिजे. कारण तुम्ही सगळ्यांनी जपून चार्जिंग वापरली पाहिजे. कारण आम्हाला काही चार्जिंगला कमी नाही महाराज. कारण कुठलंही चार्जर कुठल्याही लाईनीवर चार्जर चालतंय. आपलं आज इथं गेलं, उद्या दुसऱ्या गावात, परवा दिवशी. म्हणून तर महाराज लोक म्हणतात, हे महाराज लोक लय हे असतात, लालसावलेली जीभ असते. महाराज मी आता दूध पिणं बंदच केले. कारण डायरेक्ट चहा प्यालो. आता चहाच प्याला घेऊ तुमच्या. कारण ते कोणी म्हणाले मला दूध आणू का चहा आणू? इमानदारीने सांगा, तुम्हाला दूध कमी द्यायलेत लोक, चर्चा लय करायले. बरं दिलं कच्चं दूध दिलं का नाही? महाराज लय पोळत नाही. आणि पाणी टाकलेलं दूध जर पोळत आहे माणसा, आणि त्याच्यात आम्हाला कपात कोणी देत नाही. आम्हाला देतात फुल पात्रात. आणि ते राहत स्टीलचं, ते आधीच गरम. त्याच्यात ते निम दूध निम पाणी. त्याच्यामुळे मी म्हणलं आता आजपासून दूध पिणं चहा प्याला महाराज कमी अधिक पाणी पडो काही पडो, त्या पतीमुळे सपात. विठ्ठल विठ्ठल असं काही नाही. कारण एवढं सोपं असं काही वाटू देऊ नका. कारण महाराज होणं बी एवढं सोपं नाही महाराज, लई कठीण. कारण सुरुवातीला माणसाला एवढा त्रास सहन करावा लागतंय. बरं तरी आता कमी झालाय, पण करावं लागतं. उगच महाराज घेणं एकणं देणं. माणसाला अशा आदत येईल, जवळ बसलं ना इलाज नाही. आता आम्हाला राहते होत, माणसं गपची बसत नाही. तुम्ही महाराज का? हो. मग काय घेतात? त्याला तारीख घ्यायची नाही, द्यायचं नाही, घ्यायचं नाही. चांगला माणूस महाराज माझ्या सोबतचा चांगला मोठा माणूस एक भिकारी होता. त्या भिकाऱ्याला म्हणला, ते म्हणला 10 रुपये द्या. हे ना त्याचा हिसाब लावला महाराज भिकाऱ्याचा. हे आमच्या संघ त्या भिकाऱ्याला म्हणला 1000 खान रुपये होतात का? महाराज ते चिडीला आलं. हे एक तर रुपया दिला नाही. ते म्हणला 1500 होतात, येतोस का? विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
अचानक अशी भक्ती चालत नाहीये. त्याला दररोज 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 महाराज थोडी 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 भक्ती करावं लागते. वर्षा काळी सरिता चढू लागे पंडुसुता, तैसी नीच नाही भजता श्रद्धा वाढे. रोज 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 महाराज थोडी 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 भक्ती करावं लागते. भक्ती भक्ती म्हणजे नेमकं काय लक्षात ठेवा. भक्ती ही महाराज स्त्री आहे आणि अनन्य साधारण महत्व आहे स्त्रीला. लक्षात ठेवा तुम्ही, स्त्री सारखं रत्न ह्या प्रत्यय तलावर दुसरं नाहीये. नारी नारी क्यों कहते हैं, नार है रतन की खान. जिस नारी ने जन्म दिया भीष्म द्रोण हनुमान. विठल विठल कोण्या भक्ताचं काम करतं महाराज देव, हेही लक्षात ठेवा. कारण त्या कसोटीला उतरावं लागतं. भक्ती राधा, लक्षात ठेवा. तिचं नाव काय? राधा. राधा. कारण राधेला आकार उकार मकार आहे का? काय? फक्त काय? त्याला काय म्हणतात? काना. रलाबी काना, अंधलाबी काना. राधेमध्ये बसलाय काना. विठ्ठल त्याचं नाव राधा आहे. लक्षात ठेवा, राधेचं माणसाला बोलते वेळेस काही काही गोष्टी अतिशय सांभाळून बोलाव्यात. राधा ही खरी संन्यासी आहे महाराज. बघा तुम्ही, गोकुळामध्ये कृष्णाचं जरी नाव असेल तरी राधे 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 सगळीकडे होतं. आणि एकच जगात अशी स्त्री आहे जिला महाराज उद्धवजीनं गुरु मानलं. तिचं नाव राधा आहे. ज्या स्त्रीला उद्धवजी सारख्याचं गुरुत्व मिळालं तिचं नाव महाराज राधा आहे. आणि ती स्त्री आहे. कारण स्त्रीचा सन्मान झाला पाहिजे. स्त्री ही आई आहे आणि आई सारखं दैवत ह्या जगामध्ये दुसरं नाहीये. प्रत्येक स्त्री ही आई आहे. एक लक्षात ठेवा, जीवनामध्ये अतिशय महत्व जर असेल, कारण तुम्ही आम्ही त्या भक्तीला पोहोचू शकत नाहीत जे की ज्या भक्तीची पराकाष्ठीला पोहोचलेले कठीण सुळावरील पोळी. भक्ती कठीण आहे, तिकडे जायचंच नाही. मी तुम्हाला सगळी सोपी 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 भक्ती करून देतो. अर्धा तास राहिलाय, अर्ध्या तासामध्ये सगळा मार्ग मोकळा करतो आणि मी बी इथून
माणसं थंडीत बघा तुम्ही कसे टव 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 बसले. कारण हे महाराज 4 दिवस सतत तुम्ही ऐकलं आणि आज तुमची श्रद्धा वाढली. ती भक्ती कोणती? नारदा ध्रुवा अक्रूरा सुकान सनत कुमारा त्या भक्ती मी धनुर्धरा प्राप्त जैसा. उच्च कोटीची जी भक्ती आहे त्या भक्तीच्या यादीमध्ये आपण बसत नाहीत. मग आपण एका ठिकाणी नामदेव महाराजांनी लिहिलं, संसार करिता देव जय सापडे तरी का झाले वेडे सनकादिक. तेही नाही महाराज, आपण एक इकडा मार्ग, कारण आपण हुशार आहेत ना. बघा तुम्ही मंदिराकडनं येणाऱ्या माणसाला प्रमाण पाठ आहेत. ते माणसं म्हणतात महाराज ठाईचं बैसोनी करा एक चित्त बाप्पा, आवडी आनंद महाराज. ते पण पुन्हा माळ न घालणारे माणसं, माळीलाच काय करायचं, मनातच माळ पाहिजे. काय कमाल आहे महाराज. मला अनेक अर्थ कळाला नाही. ज्यांनी मनात माळ आहे असं एका ठिकाणी पाहिलं मी. ज्ञान देव मौन जपमाळ कोणाची व्याख्या आहे ती? माऊलीची. त्यांनी म्हणावं महाराज आपण महाराज माळ घालायची नाही काय ना, काय करायचं माळीला आणि मनातच माळ. अरे मन मन म्हणजे नेमकं काय? तैसे त्याचे मन. महाराज असं केव्हा होत? तू मन मीच करी माझे भजनी प्रेम धरी सर्वत्र नमस्कारी मज एकाते हेची करी काम मना जपे राम राम मना लागो हाची छंद मना गोविंद गोविंद. ही महाराज मनाची व्याख्या आहे. कारण हे मन
तिकडं घालावं लागतं. नाहीतर महाराज काय, माळ घालणं म्हणजे नेमकं काय? माळ घातली म्हणजे तुकोबार आहे माऊली नाही. माळ घालणं म्हणजे माणूस होणं. पहिला पाऊल त्याचा महाराज सन्मार्गाला पडतो, त्याच्यासाठी माळ राहत. कारण माळ घातली आणि तुम्हाला सांगतो माळीमध्ये एवढी ताकद आहे. बस माळ घालाव. नाही जर महाराज आता माळ घातली आणि पुस महिन्यात झाल्या जर नाही सोयरिकीचा जोड लागला तर मला विचार. फक्त तुम्ही माळ घाला. तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा, तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा, तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा, तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा. नदई कळवळा वैष्णवांचा, नदई कळवळा वैष्णवांचा, नदई कळवळा वैष्णवांचा. तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा, तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा, तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा, तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा. तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा, तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा, तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा, माळ गळा गोपी चंदन टिळा. तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा आणि हृदय कळवळा वैष्णवांच्या. ही महाराज व्याख्या झाली. आणि अशी असणारी भक्ती, त्या भक्तीमध्ये आपल्याला त्या यादीतली जरी भक्ती नाही झाली तरी आपण कोणती भक्ती करावं? माझ्या श्रीरामाची भक्ती, राज्ये करिता नित्य मुक्ती, असता स्त्री पुत्र संतती, भुक्ती मुक्ती भंगेना. महाराज ही रामायणातली ओय आहे. काय महाराज पहिले रामायण चालायचे, रामायणामध्ये वाचकानं वाचवायचं, सांगणाऱ्यानं सांगायचं. जे मनसान महाराज वाचक रंगात आला आणि त्यानं रामायण वाचवाय सुरुवात केलं. राम बसोनी रथात, बाण मारिला ताकात. आला आता समजलं महाराज, आता तिथं बाण कुठं ताकात मारतात. आणि रावण केला हाताहात. असं रामायण. मग त्या सांगणाऱ्यानं महाराज अतिशय उल्हासानं सांगायचं. सन बाण आला आणि गपकून ताकाच्या डेऱ्यात आणि मग ताकातलं दुधात आणि दुधातलं दह्यात. असं महाराज फार रंग यायचा त्या काळामध्ये. खरं जुना काळ गेला आता. काही नाही महाराज, माणसाला फार मोकळा परमार्थ केला हो. म्हाताऱ्या माणसानी फार मोकळा परमार्थ केला. आता तसा परमार्थ बी राहिला नाही, आपल्याला बी झापण. कारण या माणसाने, जे वयस्कर माणसं आहेत का, ह्या माणसांचा महाराज खरा परमार्थ. कारण आमच्या आजोबानं, इथंच गाव आहे माझं, फार मी तुमच्या लई जवळ लई लांबचा नाही बरं. कारण फक्त ओळख नसल्यामुळं लांबचा वाटायलो. कारण तुम्हाला तालुका कोणता आहे? नांदेडच का? नांदेडच ना. आम्हाला पण आपण एकाच तालुक्यातले आहेत, याचा अर्थ एका घरातलेच आहेत. पण आपला ओळख नसल्यामुळे असं होत असते. आणि आता तुम्हाला माझी ओळख विसरणं शक्यच नाही. कारण मी उंची बी वाढणार, मी लट बी होणार नाही. आता मला संपलं. आता काय, आता नाही लट तर होतच नाही हो. कारण लट कुठून होईल, गोरा तर होणारच नाही काय. आणि आपण कधी प्रयत्न बी केला आणि ते व्हायचं बी,
हाय ते बर मला सांगा तुम्ही हाय ते बर म्हणू नये तर कराव कसं? पांढरे केस कोणालाच आवडत नाही. माणसं महाराज काळे करू 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 परेशान. पण महाराज ते मधातून जे बास पांढरा निघायला ते वरचे काळे मधात उपयोगच होईल. कारण ही गोष्ट मान्यच करावं लागते. उगा समाधान राहा. कारण लई नखरे करायचं काम नाही. जसं भगवंतानं ठेवलं तसं जैसी स्थिती आहे राहावंच लागतं. तुम्ही किती प्रयत्न करा फक्त समाधान राहा. चित्ती असू जावे समाधान चित्ती असू जावे समाधान चित्ती असू जावे समाधान चित्ती असू जावे उग आपलं आरामानं समाधान राहा. चांगले महाराज भल्ला वाडा मोठाच्या मोठा पाटलाचा. त्या वाड्यात महाराज 2 ब्राह्मणाला जेवाय बोलिलं. 2 ब्राह्मणाला जेवाय बोलल्या. ब्राह्मणाचं जेवण इतकं व्यवस्थित झालं लक्षात ठेवा. ताटाला पाठ होता, बसायला पाठ नाही आसन होतं असं गोंगडी सारखं. बसायला आसन, ताटाला पाठ आणि एवढं व्यवस्थित महाराज जेवले दोन्ही ब्राह्मण. आणि दोघायलाही दक्षिणा 11 रुपये दिली. एक महाराज प्रसन्न ब्राह्मण हसत चेहरा करून बाहेर आला आणि एकानं असा नाराज चेहरा केला. मी नव्हतो महाराज जवळ हो. आणि अशा परिस्थितीमध्ये त्याला विचारलं एकाला, बा तुम्ही इतके प्रसन्न आहात का बरं? ते म्हणला, अहो कालपासून जेवणाचा जोड नव्हता, जेवाय मिळालं, वरून 11 रुपये दक्षिणा मिळाली, याच्याहून पाहिजे काय? आणि ते जे होतं का महाराज, एकाला विचारलं तुम्ही नाराज का? मला वाटलं म्हणला पार्टी मोठी आहे, 50 रुपये देईल, 40 रुपयाचा घाटा झाला का? कामून सोच बदलली. कारण असं म्हणल्यावर महाराज समाधान मिळत कवा समाधान मिळत नाही. उगा अतिशय आनंदाने आता जवळपास कीर्तन होत आलंय आपलं. आता फक्त काही गोष्टी मार्मिक आणि आनंदाच्या सांगतो. आनंद कसा घ्यावा, समाधान कसं राहावं. आता तुम्ही म्हातारपणी अजिबात तुमच्या माईसाठी काहीच म्हणू नका. वाटलं तर तुम्ही हरिपाठाला या, मंदिराकडे या, आणि काहीच नाही झालं तर टी बघा. मात्र मधात बुडबुडू करूच नका. तुम्हाला सवय लागली. आमच्या काळात असं नव्हतं मायन, आमच्या काळात बसणं गेला ना तुझा काळ. आता किती दिवस तेच काय, आम्ही अशा नव्हतो मायन, आम्ही अशा. आनंदानं जसं दिलं तसं खाचो, हे सांगतो तुम्हाला. आणि म्हातारपणी महाराज आता तुम्ही लय मरमर करू करिता भरोवरी आणि दुरावशी दुरी. आता तुमच्या ज्यानं फार कमाई होत नाही, तुम्ही आनंदानं, नाही तर त्या बामणासारखं 40 रुपये घाटा झाला म्हणत बसू नका. अतिशय आनंदानं जीवन जगा. वावराच्या शेजाऱ्यानं वावराच्या शेजाऱ्यासोबत चांगलं राहा, नाहीतर त्याच्या वावरातले वानर तुमच्या वावरात हाणल्याशिवाय राहत. आनंदानं राहा. घराजवळ घर असलं की महाराज पाण्यामुळं कचऱ्यामुळं भांडण करायचे
नाही, कारण त्याच्यासाठी आपला आनंद मावळतो. काहीच करत नाही मामा, आनंदानं राहायचं. 4-5 जेवढ्या माणसाचं कुटुंब आहे, इमानदारीनं सांगतो तुम्हाला माय बापो, कळकळीनं तुम्ही फक्त हे काय 4 मुद्दे लक्षात ठेवा. फक्त मनाचा मोकळेपणा दाखवा. कोणी कोणाला काही नेत नाही, कोणी कोणाचं काही घेत नाही, आणि कोणी कोणाला लावून देत नाही. बऱ्याचशा बायाला असं राहतं, पाय फलानी बाई जर माया सुनाला बोलली तर काहीतरी लावून, इमानदारीनं लावून कोणीच देत नाही. कारण हिला असे सवय राहते महाराज, एक बाई 25 बायाला सांगती आणि पुन्हा तिला सांगती तुम्हाला म्हणून सांगायले बरं, आणि तुम्ही कोणाला कसं जमून महाराज. उगा आनंदानं राहा. माणसं सगळे म्हातारपणी महाराज, आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, आता म्हातारे माणसं तुम्हाला काहीच बोलणार नाही. तरुण पोरायनं लक्षात ठेवा, फक्त या 33 कोटी देवाची संकल्पना आहे. 33 कोटी देव प्रकार आहे महाराज. इतके देव नाही तर मी जर तुम्हाला 33 सांगितलं, तुम्ही म्हणसाल तुला रुपया देवाला देतो, 33 कोटी रुपये तुझ्याजवळ जमा होतात. तू फक्त मला नाव सांगता येत नाही. तो प्रकार आहे देवाचा. खरे देव या जगात फक्त 2. एक आई, म्हणा म्हणा म्हणा, कृष्ण स्मराकारे आपुली आपण करा सोडवण संसार बंधन तोडावे. राम आणि कृष्ण हे देवाचे नाव आहे. आणि अशा देवाला शरण जायचं. असं महाराज, ज्या देवामध्ये सर्व सामर्थ्य आहे अशा देवाला बिभीषण शरण गेला. आणि बिभीषणाला ज्या दिवशी बिभीषण शरण आला त्या दिवशी महाराज वाळूची लंका दान दिली. कोणाला? बिभीषणाला. ते तिथं प्रश्न असा पडला की देवा, बिभीषणाला लंका दान दिली आणि कदाचित रावण जर शरण आला
तर तुम्ही रावणाला काय देणार? तर भगवंतानं सांगितलं की रावण जर मला शरण आला तर रावणाला अयोध्या देईल आणि बिभीषणाला लंका देईल. कारण म्हणून तुकोबारायन सांगितलं ऐसी शक्ती जीवे नवंची. महाराज अशा देवाला शरण जायचं की जे देव भक्ताचं काम करतो आणि त्याच देवाला आपल्याला सुद्धा शरण जायचंय. कारण एकाच घरामध्ये महाराज लक्षात ठेवा, तुम्ही त्याच्याबद्दल सांगून गेलो तुम्ही की इतकं चांगलं वागा. ज्याचं वागणं चांगलं त्याचं जगणं चांगलं. लक्षात ठेवा. कारण पांडवाच्या कुळामध्ये काय लांबचे नव्हते महाराज, फक्त वागणं बदललं. आणि एक दिवस महाराज दुर्योधन भीष्माचार्य महापिता त्यांना म्हटलं, तात तुम्ही पांडवांची बाजू मांडता. तर महाराज कारण खऱ्याला राग येतं, लक्षात ठेवा. कारण भीष्माचार्याला राग आला आणि भीष्माचार्यानं प्रतिज्ञा केली, उद्या सकाळी ठीक दिवस निघाल्यापासून दिवस माळेपर्यंत मावळता सूर्य हे पांडव पाहणार नाही. उद्या त्याला नि पांडवी प्रत्यय होईल. हे पण कोणाचा आहे? भीष्माचा. विश्वपण केला खरा, विश्वपण केला खरा, विश्वपण केला धर्मराज घुरू लागले, झोपी गेले. पांडव सगळे निवांत आहेत.
कृष्ण परमात्माचं महाराज शरीर थर 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 कापू लागलं. उद्याच महाराज प्रतिज्ञा भीष्माची आहे, कारण उद्या पांडव राहणार नाहीत. रात्रीच्या समय महाराज द्रौपदीला उचललं भगवंतानं, कारण द्रौपदी बहीण होती आणि ज्या ठिकाणी भीष्माचार्याची शिबिका होती त्या ठिकाणी द्रौपदीला आल्हाद उचलून नेलं. टिप 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 पाऊस पडू लागला. वाटेनं चिखल झालेला होता. अशा अवस्थेमध्ये द्रौपदीला नेलं. द्रौपदीनं महाराज दर्शन भीष्माचार्याचं घेतलं. खळखळ 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 खळ काय वाजवलं? बांगड्या. लक्षात ठेवा, कारण महाराज बांगड्या ह्या काचाच्या घाला. लग्नाच्या आधी तुम्ही कोणत्या घाला किंवा घालू नका, एका हातात घड्याळ ठेवा. पण लग्न झालं तेव्हापासून बांगड्या काचाच्या, कारण फार महत्व आहे महाराज. एक लक्षात ठेवा, तुम्ही फॅशन कशाची करा, तुम्हाला जशी साडी असेल तशी चप्पल घाला, वावग नाही, फॅशन आहे. पण महाराज साडी संग टिकली बदलू नका. टिकली मात्र कुंकूच असावं, कपाळाला कुंकू असावं. आणि आयोबाईला बांगडी ही काचची असाही, कारण महाराज आता सगळं ओरिजिनल गेलंय. असं महाराज ते सोनं निघालंय म्हणसाल, त्याचं नाव 1 ग्रॅम. 2000 रुपयाला महाराज 4 तोळ्याचं दागिनं, आणि ते ओळखू येईन काही नाही महाराज. कमाल झाली. अहो आमच्या घरी सुद्धा आणलं होते. आर मी म्हणलं ना फुकट 2 गेले ना. नाही म्हणली सोन्यासारखं. फॅशन करू नका महाराज कशाची बी. ते द्रुपदीचे काकणं आणि तितक्यामध्ये भीष्माचार्याचा वर निघून गेला. अष्टपुत्र सौभाग्य वती भव. महाराज द्रौपदीनं हात जोडले. तात कोण्या जन्माचा आशीर्वाद? कोण आहेस? महाराज द्रौपदी, तुला कोण आणलं? द्रौपदी गप्प बसली. ह्यानं सांगितलं होतं सांगू. महाराज ते भीष्माचार्य होते. त्यानं ओळखलं हे खेळ कृष्णाचा आहे. हे पांडवांचं रक्षण करण्यासाठी काहीही करू शकतो. त्याचं नाव महाराज कृष्ण आहे. आणि द्रौपदीला म्हणली. आणि दुसरे दिवशी युद्धाचा प्रसंग आला. कृष्ण परमात्म्यानं हातामध्ये शस्त्र टाकून दिलेलं शस्त्र धरलं, पण भीष्माचा पण खरा केला आणि तो पण शेवटाला नेला. असं न सांगता करी सर्व काम. हे तुकोबारायला महाराज साधकानं विचारलं तर नेमकं तुम्हाला काय वाटतं? त्यांनी सांगितलं तुका म्हणे साक्षी हाती आणि तोम्या चित्ती धरीला. कारण माझी साक्ष आहे आणि तो माझ्या कुठं धरलाय? मी चित्तामध्ये धरलाय. शेवटचं चरण तुका म्हणे साक्ष
शक्ती
कारण सेवा आटपलेली आहे. बोलत बोलत 11:15 वाजलेच महाराज. चांगलं श्रोते मंडळींनी चांगली साथ दिली बरं का. कारण टव 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 माणसं राहिले हो. कारण खरंच गोड माणसं आहेत. किती शांत माणसं बसले पा. कारण एकदा तरी कोण टाळ्या शांत बसले आपले छान. आणि जीवनामध्ये अतिशय आनंद व्यक्त करा. फार थोड्या दिवसासाठी आपण सगळे आलेले आहेत. कष्ट तर प्रत्येकाला करावंच लागतात. चांगल्या मार्गातून 2 पैसे कमवणं आणि त्याच्यातला सदुपयोग करणं हे अत्यंत गरजेचं आहे. समाधान राहा. कारण कोणीच कोणाला काही बोलू नका. जीवन खूप आनंदातलं आहे. तुम्ही आनंद शोधत जा. कारण पहिले काढून काही दुःख घेऊ नका. आणि प्रत्येकानं प्रत्येकाचा एकमेकाचा मत्सर विसरा. कोण्याही जीवाचा न घडो मत्सर. प्रेमानं वागा महाराज. कारण टेन्शननं आपलं रक्त खराब होत असतं आणि म्हणून आपल्या जीवनातला आनंद मावळत असतं. आणि प्रत्येकानं घरात म्हातारे आई वडील आहेत. ते सत्य सांगतो तुम्हाला, जोपर्यंत आई वडील आहेत तोपर्यंत घराची रोनक वेगळी आहे. कारण आई वडिलाला अतिशय आनंदानं सांभाळा. तुम्हाला जीवनभर काही कमी पडणार नाही. कारण तेच खरे तुमचे देव आहेत. आणि चांगलं वागा, चांगलं होतंय. आणि जीवनामध्ये कोणाही प्रत्येकासोबत आनंदानं वागा, आनंदानं राहा. घरामध्ये जे असेल ते सगळे जण मिळून खा. आणि माणसांनी बी महाराज बाहेर हॉटेलमध्ये खाऊ नका. कारण आता हॉटेलचं खाणं चांगलं राहिलं नाही. घरी येऊन उगा आपलं आनंदानं जेव्हा. कारण लय महागडं झालंय ते. तुम्ही म्हणसाल तुला इतक्या बारकाया कशा माहीत. कारण आम्हाला कुठं टूरला गेल्यावर जेवावं लागेल ना महाराज. त्याच्यामुळं म्हणालो तसं तर सरासरी डबा बांधून येतो पण एका दिवसाचा राहते. आणि लईच महाराज आम्ही घरचं जर खाल्लं तर लोक म्हणतात काय उपयोग आहे हो तुमच्या कमाईला. तसं नाही. आनंदानं राहा, आनंदानं खा. घरचं अन्न खा. कमी पैशामध्ये महाराज घरी माणूस जगत आहे. कारण समाधान मावळले. आपले खर्च आवाक्याच्या बाहेर गेलेत. सकाळपासून दिवस निघालं तेव्हापासून खर्च आहे. पहिले दात माणसं महाराज गौरीच्या खांडानं घासत होते. आता त्याला पेस्ट आहे, त्याला ब्रश आहे, त्याला दूध विकत आहे. सगळा सकाळपासून खर्च वाढत आहे. म्हणून आपल्याला काही आणलं तरी बी पुरण. आणि लक्षात ठेवा त्या मोबाईलचे एका घरात 4 मोबाईल आहेत महाराज. आणि सगळ्याच बॅलन्स आता कोणालाच कमी राहिलं ते महाराज 300 रुपयाशिवाय राहिलंच नाही. तुम्ही बोला न बोला ते तुमचे 300 रुपये फिट आहेत. म्हणून एवढाले खर्च महागडा झालेला आहे. त्याच्यामुळं कमी पडायले. गरजा फक्त कमी करा महाराज. अजिबात त्या फॅशनकडे लक्ष देऊ नका. सुखानं जगायला इमानदारीनं सांगतो इतकं सोपं आहे. फक्त आपल्या गरजा कमी करा. आनंदानं राहा. म्हाताऱ्या माणसांचा सगळे आशीर्वाद घ्या. आणि असंच महाराज 5 दिवस झाला आलात आणि 2 दिवस 2च दिवस परमार्थ 2च दिवस. कारण महाराज काही कोणाला काही खर्च आला अजिबात. आपला त्रास तुमच्या माहितीसाठी मशीनवाल्याला सुद्धा झाला. कारण आपल्याला तर जमतच नाही. असं कर असं फिरव. लय वैतागलेत महाराज. मशीन चलीनं सोपं नाही. कारण एक महाराजाला मी विचारलं आमच्या गावातल्याला, म्हणलं तू खाली का बघायलास. ते म्हणलं वैतागलो. तिकडा भजने असं करायला म्हणलं, इकडा भजने असं करायला. वाढून वाढून किती वाढू म्हणलं. 2 साऊंड उडाले तरी बी त्याच चालूच राहिले. त्याच्यामुळे यायला सुद्धा त्रास कोण्याच भजन्यानं दिला नाही. मी पण आतापर्यंत दिला नाही. आणि काही तुम्हाला खर्च आला नाही. 1 टाइम पंगत आहे. सगळ्या पंक्ती
गोड आहेत महाराज. कारण काही कमी पिकले तया खाणे किती पंक्तीशी सुकाळ. ऐकणाऱ्याला खर्च मनाचा मारू न करिता इंद्रियाशी न दंडिता येते मोक्ष आहे आयता. श्रवणा माझी श्रवणे कीर्तने झाले ते पावन सुख संकादिक परमभक्त. श्रवण भक्तीला महाराज खर्च येत नाही. आणि ज्या गोष्टीला खर्च येत नाही का ती गोष्ट तुम्ही टाळूच नका. तुमच्या माईसाठी सगळ्या इथल्या सगळ्या सुनेला सांगतो, सासूच्या दोनदा पाया पडा की काय खर्च यालाय का. ती जर त्या गोष्टीत सुखी होत असेल तर काय खर्च आहे का हो त्याला. आणि जेवाय बसताना प्रत्येक माणसाने असं खाली बसायचं नाही. प्रत्येक माणसाने जेवाय बसते वेळेस काहीतरी खाली आसन घ्यायचं. अन्न हा परब्रह्म आहे आणि ते जे अन्न खाल्याशिवाय हे शरीर चलत नाही. आणि ह्या शरीरानं ह्याच देई घडे देवाचे भजन किंवा आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे असा हा उत्तम नरदेह लागलेला आहे. काही गोष्टीला खर्च लागत नाही. म्हणून जेवतानी महाराज खाली बसाय घ्यायचं, पदशीर जेवायचं. जेवतानी पोरो मोबाईल सगळं बंद करायचं. नाही तर एक घासात लक्ष आपलं तिकडं राहतंय. चेलबिचल व्हायचं नाही महाराज. आरामशीर जेवायचं. हिवाळ्याचे दिवस तर माणसं बी खालेत. आणि एवढे बी तुमच्या माईसाठी जेवण होऊन 11 वाजेपर्यंत बसले. ही सगळ्या तुमच्या लोकांचा सगळे आशीर्वाद आहे. असाच आशीर्वाद राहू द्या. झालेली सेवेला इथंच पूर्ण विराम. ज्ञानेश्वर आता श्रीमद भागवत तुम्ही ऐकायला ज्यांच्या वाणीतून ते आमचे परममित्र हरिभक्त परायण समाज प्रबोधनकार शिवाजी महाराज महादेव पिंपळगावकर यांनी महाराज यांच्या नियोजनातून यांनी फोन केला. मग आपले दत्तराव गावकरी मंडळी सगळे बोलले आणि त्याच्यामुळं सगळ्या तुमच्या दर्शनाचा योग आलाय. असं काही नाही महाराज की फार मोठ्या महाराज मी प्रत्येकाला तारीख घेताना आणि कोणाला म्हणलो नाही थांबा डायरी बघतो म्हणून. कारण डायरी बघायला एवढं लक्षात राही ना वयो. एवढे अभंग लक्षात राहतात, एवढ्या वया लक्षात राहतात, तारखा आपल्या लक्षात राहत नाहीत. उगा आपल्याला काय ती फॅशन तशी जमत. आपण मोकळा माणूस आहे. आनंदानं महाराज सगळे 11 वाजायलेत. जास्त वेळ नको आणि झालेली शिवायला पूर्णविराम. जय विठ्ठल जय.